एका शाळेत गजानन नावाचा एक गरीब विद्यार्थी होता. त्याचे वडील शेतमजूर होते. गजानन खूप हुशार होता, पण गरिबीमुळे त्याच्याकडे साध्या गोष्टींसाठीही पैसे नसत. एकदा वर्गात एका श्रीमंत मुलाचे खूप महागडे घड्याळ हरवले. त्या मुलाने आरडाओरडा केला, "माझं घड्याळ कोणीतरी चोरलंय." वर्गाचे शिक्षक देशपांडे सर शांत होते. त्यांनी सर्व मुलांचे डोळे बंद करायला सांगितले आणि प्रत्येकाचे खिसे तपासायला सुरुवात केली. शेवटी त्यांना ते घड्याळ गजाननच्या खिशात सापडले. सरांनी ते गुपचूप आपल्या खिशात ठेवले आणि कोणालाही काहीही न सांगता तपासणी पूर्ण केली. काही वेळाने सरांनी ते घड्याळ मालक असलेल्या मुलाला परत केले आणि म्हणाले, "हे बेंचच्या खाली पडलं होतं." गजाननला खूप धक्का बसला. त्याला वाटले आता सर मला सगळ्यांसमोर ओरडतील किंवा शाळेतून काढून टाकतील. पण सर काहीच बोलले नाहीत. अनेक वर्षांनंतर गजानन एक मोठा अधिकारी झाला. तो सरांना भेटायला गेला आणि म्हणाला, "सर, तुम्हाला आठवतंय? मी वर्गात घड्याळ चोरलं होतं. तुम्ही मला का वाचवलं? मला का शिक्षा दिली नाही?" देशपांडे सर हसले आणि म्हणाले, "बाळा, जेव्हा मी मुलांचे खिसे तपासत होतो तेव्हा मी स्वतःचे डोळेही बंद ठेवले होते. कारण मला हे पाहायचे नव्हते की माझा कोणता विद्यार्थी ही चूक करतोय. मला फक्त ते घड्याळ मिळवायचे होते. माझ्या विद्यार्थ्याची प्रतिष्ठा घालवायची नव्हती. मला खात्री होती की तू पुन्हा असं कधीच करणार नाहीस." गजाननच्या डोळ्यांतून पाणी आले. एका शिक्षकाच्या त्या विश्वासामुळेच आज तो एक चांगला माणूस बनू शकला होता.